समृद्धी महामार्गाचा पंचनामा, झाडे लावली, झाडे हरवली. 35 किलोमीटर अंतर, झाडे कुठे गेली? आज आपण पंचनामा सदरमध्ये घेऊन आलो आहोत. समृद्धी महामार्गाचा ट्री प्लांटेशन पंचनामा म्हणजे समृद्धी महामार्गावर जे वृक्षारोपण करण्यात आलेली आहेत त्याचा 5 वर्षाचा टेंडर करारनामा असतो आणि त्या 5 वर्षामध्ये या वृक्षांना संवर्धन करणं तेवढंच महत्त्वाचं असते. तुम्ही पाहू शकता समृद्धी महामार्गाच्या अगदी 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये आपण आहोत. ही ऐन पावसाळ्यात या झाडाची दुर्दशा आहे. याला कुठलंही ट्री गार्ड लावलेलं नाही, सपोर्टेड काही कोणत्या पद्धतीचा सपोर्ट लावलेला नाही. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की सर्वच्या सर्व वृक्ष पाणी असताना बरसातीमध्ये सुकून जात आहेत आणि हा कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, ज्याला आपण ट्री गार्ड म्हणता येईल, की अशा प्रकारची झाडं माझ्या बाजूला सुद्धा आहेत. तुम्ही पाहू शकता जवळपास सगळेच झाडं ही सुकत आहेत. याला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही, याला ट्री गार्ड वगैरे लावलेलं नाही आणि हा नुकतीच सुरुवात आहे. आपण या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि मध्य बाजूला सुद्धा वृक्षारोपण करण्याची याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. असं असतानासुद्धा समृद्धी महामार्गावर या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराने निष्काळजीपणाने केलेली आहे आणि त्यामुळंच झाडं ही भर पावसाळ्यातसुद्धा मरून पडत आहेत, वाळून जात आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या झाडाची ही निगा संबंधित कॉन्ट्रॅक्टर राखत आहे. भिंत महत्त्वाची दिलेली आहे आणि त्याचं हे रखडलेलं काम तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं. हे सर्व रखडलेलं काम आहे समृद्धी महामार्गाचं आणि या परिसरात कुठलेही झाडं तुम्हाला दिसणार नाही. अतिशय 2 किलोमीटरपर्यंत दूर तुम्हाला झाडाची संख्या दिसणार नाही. माझ्या मागं जवळपास तुम्ही पाहू शकता त्या पांढऱ्या घरापर्यंत किंवा पांढऱ्या बिल्डिंगपर्यंत कोणत्याही प्रकारच्या संरक्षण भिंतीला कठडे लागलेले नाहीत आणि झाडंसुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत. अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल ढेसाळलेला हा कारभार समृद्धी महामार्गाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून नागपूर मुंबई महामार्ग जोडण्यासाठी ह्या समृद्धी महामार्गाला जो म्हणजे जशा पद्धतीचं काम या महामार्गाचं व्हायला पाहिजे होतं त्याच्या कामाचा दर्जाचा निकृष्ट आहे तो अनेक प्रकरणातून समोर आलेला आहे. आपण समोर पुलाचे पॅचेस वगैरे सुद्धा पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता झाडाची दुर्दशा, कंपाऊंड वॉलची परिस्थिती आणि इकडे पळवाटा, ज्याला चोर पळवाटा म्हणता येतील, त्यासुद्धा समृद्धी महामार्गावर उपलब्ध आहेत. मित्रांनो, प्लांटेशनमध्ये तुम्ही पाहू शकता ते झाडं लावलेली आहेत, परंतु झाडाच्या बाजूला हे बघा किती मोठ्या प्रमाणात तण, त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या बाभळी. याच्यामुळं काय होऊन राहिलं की या झाडांना वाढण्यासाठी जी जागा पाहिजे किंवा जशा पद्धतीचं वातावरण पाहिजे, ज्या पद्धतीची त्यांची निगा राखल्या पाहिजे तशा प्रकारची निगा राखल्या जाऊन नाही राहिली. त्यामुळं हे झाडं जे आहेत अगोदरच यांना संपूर्ण उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी मिळालं, परंतु ऐन पावसाळ्याच्या वेळेस त्यांना पाणी मिळत असूनसुद्धा वाढायला पाहिजे तसा स्पेस, तशी जागा मिळत नाही आहे. त्यामुळे या झाडांचं हे जे तण आहे मध्यस्तरी वाढलेलं. आपण समृद्धी महामार्गाच्या मिडल स्टेजला आहोत, मध्यभागी आहोत. जो मध्यभागचा स्पेस आहे त्या भागामध्ये आपण त्या झाडांना बघत आहोत. झाडांची ज्या पद्धतीनं आपल्याला म्हणतो निंदणी कोरपण व्हायला पाहिजे, जशा प्रकारचं त्याच्या आजूबाजूचं जे तण आहे किंवा जे वेगळी झाडं आहेत जी नैसर्गिकरित्या उगवलेली आहेत त्या झाडांची काटछाट झालेली पाहिजे आणि या झाडांना, मूळ झाडांना वाढण्यासाठी वाव मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं सुद्धा तुम्ही पाहू शकता माझ्या दोन्ही बाजूला अशा प्रकारचं नियोजन संबंधित कॉन्ट्रॅक्टदार करत नाही आहे. म्हणजे त्यामुळंच ही झाडं पाहिजे त्या पद्धतीने लवकर वाढत नाही आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग आणि याचा हा तुटलेला कठडा. मित्रांनो, अशाच तुटलेल्या कठड्यामुळं अनेक अपघात होत आहेत. ठीक आहे, या अपघातामुळंच हा कठडा कदाचित तुटलेला असावा किंवा मला तरी वाटतं इथे 2 टायर दिलेले आहेत जेणेकरून पाणी किंवा टँकर कुठलं तरी एक वाहन याच्यामध्ये घुसलेलं आहे. परंतु हा कठडा रिपेअर करणं आणि या कठड्याला रिपेअर करून लोकांच्या जीवाशी खेळणं समृद्धी महामार्गाच्या रस्ते विकास महामंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांनी बंद करावं. अन्यथा अनेक निष्पाप बळी गेलेल्या समृद्धी महामार्गावर बळी जाण्याची संख्या ही मालिका काही थांबणार नाही. मित्रांनो, हा समृद्धी महामार्गातला चोरटा मार्ग ज्याला म्हणता येईल. या मार्गाने बघा तुम्ही तिकडे कुठलंही वाहन येऊ जाऊ शकतं, कुठलेही मोकाट जनावरं
पाळीव प्राणी या एरियामधून येऊ शकतात. अख्खीच्या अख्खी गाडी इथनं पास होऊ शकतं, ऑटो पास होऊ शकतात. अशा प्रकारच्या समृद्धी महामार्गाचा हा गलथान कारभार तुम्ही पाहू शकता. हा कठडा क्रॅक करून हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. तरी समृद्धी महामार्गाचे जे अधिकारी आहेत ते या सगळ्या गोष्टीपासून मला तरी वाटतं की अनभिज्ञ आहेत किंवा त्यांना हे दिसत नाही. हा मोठा प्रश्न आहे.